तर मित्रांनो, पुण्यामध्ये जर तुम्हाला टोयोटाची गाडी घ्यायची असेल तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जवळपास तुमच्या जुन्या गाडीवरती 50,000 रुपयाचा एक्सचेंज बोनस। आणि आज आपण आहोत शो टोयोटा, जे की आहे वाघोली या ठिकाणी, आणि इथे तुम्हाला जबरदस्त बेनिफिट भेटणार आहे। तर मित्रांनो, आज आपल्या सोबत जोडले गेले भगवान सर शो टोयोटा कडून। भगवान सर, वेलकम आहे, कसे आहात? एकदम छान। ऑगस्ट महिना आहे, आपल्या व्ह्यूअरला जर टोयोटाची गाडी घ्यायची असेल तर काय काय बेनिफिट देतात तुम्ही? नक्कीच। सर्वप्रथम मी पुण्यातील सर्व ग्राहकांचं मनापासून आभारी आहे। तुमच्या अथक प्रेमामुळे शो टोयोटा हे 2018 पासून आपल्या सेवेत खूप चांगल्या प्रकारे सेवा देत आहे। 15 ऑगस्टचं निमित्त साधून, सोबतच गणेश चतुर्थीचं निमित्त साधून आपल्याकडे 15, 16 आणि 17 या 3 दिवसांमध्ये शो टोयोटाच्या सर्व आउटलेट्समध्ये मेगा एक्सचेंज कार्निवल ही एक ऑफर आपण घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कुठल्याही ब्रँडची गाडी आपल्याकडे एक्सचेंज करून 50,000 रुपयापर्यंत एक्सचेंज बेनिफिट्स घेऊ शकता। सोबतच नवीन गाडीच्या खरेदीवरती सुद्धा आपल्याला आकर्षक असे चांगले बेनिफिट्स दिलेले आहेत। जर का तुम्हाला इथं येणं शक्य नसेल, तुमच्या घरी तुमच्या डोअर स्टेपला आम्ही आमचे फ्री व्हॅल्युएटर्स घेऊन आपल्या गाडीसाठी फ्री व्हॅल्युएशन करू शकतो। शो टोयोटामध्ये कुठले कुठले टोयोटाचे मॉडेल आहेत, आम्हाला प्राइसिंग वगैरे काय फीचर ते पण दाखवा थोडं। नक्की। टोयोटाची ग्लांजा जी आहे ही द बेस्ट परफॉर्मिंग, द सुटेबल व्हेकल आहे, ज्याचं रनिंग सिटी ट्रॅफिक मध्ये असेल त्यांच्यासाठी गाडी एकदम सुपिरियर आहे। हायरायडर सर आपलं भारतातील सगळ्यात सक्सेसफुल मॉडेल आहे। त्याचं मायलेज जर बघितलं तर 27.97चं आहे। दुसरं याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रिड सुद्धा ऑप्शन याच्यामध्ये मिळून जाईल। किंमत याची 11,34,000 स्टार्ट आहे। आपल्याकडे आर्मोकुझर टायझर हा जो टोयोटाचा व्हेकल आहे, कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये द बेस्ट परफॉर्मिंग व्हेकल आहे सर। कॉम्पॅक्ट साईज मध्ये तुम्हाला आतून स्पेसियस आणि एकदम स्पोर्टी लुक वाली गाडी हवी असेल, टोयोटा टायझर हा बेस्ट परफॉर्मिंग व्हेकल आहे सर। तर मित्रांनो, टोयोटाची रफ अँड टफ गाडी जर तुम्हाला घ्यायची असेल आणि हॅसल फ्री एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता शो टोयोटा पुणे या ठिकाणी। धन्यवाद।